नमस्कार, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर. तर लाडक्या बहीण योजनेची एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. आता लवकरच महिलांना 17वा आणि 18वा दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे. तर काही महिलांना फक्त 18व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगितलेली आहे. म्हणून जास्त वेळ न करता चला व्हिडिओकडे. पण त्याआधी जर व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती आणि प्रगतीचा महोत्सव सुरू झालेला आहे, ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींना 18वा आणि 19वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तर मिळेलच, पण खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना 17वा हप्ता जो तो नव्हता मिळाला, त्या महिलांना आता 17वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. त्यासाठीच सरकारद्वारे 17,000 कोटी रुपयांचा निधी वितरण जो आहे सुरू करण्यात येणार आहे. तर हीच सविस्तर माहिती पूर्ण पाहूया. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदाची बातमी, तुमच्या हक्काचे पैसे थेट खात्यात. त्यामध्ये महिलांना मिळणार आहे 4500 रुपये तुमच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहे. परंतु त्यामध्ये जे आहे डिसेंबरचा तुमचा 18वा हप्ता राहणार आहे, जानेवारीचा तुमचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारीचा तुमचा हप्ता हा मिक्स राहणार आहे. हे 3 हप्ते मिळून तुम्हाला 4500 म्हणजे 4500 रुपये मिळतील. प्रलंबित हप्ते आणि बोनस एकत्रित जमा केले जाईल. आता जे बोनस तुम्हाला दाखवत आहे ते बोनस आहे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो. फेब्रुवारीचा हप्ता मिळण्याबद्दल जे आहे चर्चा वाढत चाललेली आहे. परंतु फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की नाही मिळेल त्यावर तर थोडासा संशय आहे. परंतु महिलांना 3,000 रुपये मात्र 100% मिळणार आहे, याची मात्र पूर्तता झालेली आहे. त्यानंतर 3 दिवसात होणार आहे 2 टप्प्यांमध्ये वाटप. 2,47,00,000 महिला 17व्या आणि 18व्या हप्त्यासाठी पात्र आहे आणि त्या महिलांना जे आहे 3 दिवसांमध्ये 2 टप्प्यात पैसे डीबीटीद्वारे जमा केले जाईल. तर 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी. तर 13 फेब्रुवारीचा दिवस निघालेला आहे आणि आज तर वाटप होणार नाही आहे, परंतु जलद गतीने लवकरच 14 आणि 15 फेब्रुवारीला जो आहे योजनेचा हप्ता वाटप केला जाईल. 3 दिवस 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचा वाटप होणार आहे आणि त्यामध्ये पहिला दिवस कोणत्या कोणत्या राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे चला ते पाहूया. तर पहिला दिवसाचा शुभारंभ राहणार आहे नाशिक आणि संभाजीनगरचा विभाग, ज्यामध्ये नाशिक, जालना, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील महिलांना जे आहे 3,000 रुपये मिळेल, ज्यामध्ये 17वा आणि 18वा हप्ता समाविष्ट राहील. त्यानंतर सुरू होईल दुसरा दिवस. दुसरा दिवस राहील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची, ज्यामध्ये सातारा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा या 4 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैशांचा वाटप केलं जाईल. सोबतच नागपूर आणि यवतमाळमधील तांत्रिक अडचणी, सर्व्हर इरर्स असल्यास हा दिवस वाढवला जाऊ शकतो, कारण नागपूर आणि यवतमाळमधील बहुतांश बँकांचे सर्व्हर इश्यू सुरू आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्र सुरू होतो तिसरा दिवस. तिसरा दिवस राहणार आहे कोकण आणि पुणे विभागाच्या महावाटपासाठी, ज्यामध्ये पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. परंतु पुणे आणि कोकण जे प्रभाग आहे, ज्यामध्ये जुने हप्ते ज्या महिलांना मिळालेले नाही, म्हणजे खूप साऱ्या महिला अशा ज्यांना जून 2025 पासून हप्तेच मिळालेले नाही, त्या महिलांना सुद्धा आता पैशाचा वाटप केला जाणार आहे. त्यांना 4 ते 5 जे किस्त आहे त्यांचा वाटप एकत्रित केला जाणार आहे. तर कोणत्या बँकांना सगळ्यात आधी जे किस्त मिळेल तुम्हाला माहीत असेल, डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाते. परंतु काही बँका अशा असतात ज्यांचे सर्व्हर म्हणजे एकदम चांगले असतात, काही बँकाचे सर्व्हर स्लो असते, म्हणजे किस्त वाटप होऊन जाते तरी त्यांना पैसे मिळत नाही. तर सगळ्यात आधी या बँकेत होणाऱ्या जमा ते राहणार आपली स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि पेटीएम एअरटेल पेमेंट बँक राहणार आहे आणि आपलीवाली पोस्टाची बँकसुद्धा यामध्ये समाविष्ट राहणार आहे. खाजगी आणि इतर बँकेचे जे वेळापत्रक तुम्हाला दिसत असेल का, या प्रकारे या सर्व बँकेच्या याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या खाजगी आणि पेमेंट बँक आहे, जसं IDFC बँक झालं, पोस्ट पेमेंट बँक झालं, जसं मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं आत्ताच, एअरटेल पेमेंट बँक झालं, AU स्मॉल फायनान्स बँक झालं, HDFC, ICICI, ॲक्सिस आणि कोटक या ज्यांचे खाते या बँकांमध्ये आहे त्यांना तिसऱ्या दिवसांपर्यंत
जे आहे लाभ योजनेचा मिळणार आहे. उशीर का झाला? चला आता ते जाणून घेऊया. का बरं उशीर होत आहे जानेवारीचा हप्ता वाटपण्यासाठी? सगळ्यात आधी तर तुम्हाला माहीत आहे खूप साऱ्या राज्यांमध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद वगैरेच्या आत्तापर्यंत निवडणुका चालू होत्या. दुसरा होता जानेवारीचा टप्पा. तुम्हाला माहीतच असेल की आता 25-26 जानेवारी वगैरे होती. आणि तिसरा जे आहे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार ते आपल्यात नाही राहिलेले आहे. आणि हाच सगळ्यात मोठा जो आहे अपडेट आहे की ज्यामुळे जानेवारी महिन्याचा जो हप्ता हा महिलांना उशिरा देण्यात येत आहे. परंतु काही हरकत नाही, आता सर्व थकबाकी एकाच वेळी निघून भरणार आहे. त्यानंतर लाभासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे कसं जाणून घ्यायचं बघा. महिला जी आहे जो आहे 18 आणि 17वा आणि 18वा हप्ता फक्त महाराष्ट्रातील स्थायी निवासी असलेल्या महिलांना मिळणार आहे. महिलेचं वय 21 ते 65 वर्ष असलं पाहिजे. महिलेचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. आणि जे परिवारातील सदस्य आहे किंवा महिला ती आयकरदाता नसली पाहिजे. आणि परिवारात 4 चाकी वाहनसुद्धा नसलं पाहिजे. आणि राशन कार्ड जर असेल तर एकाच राशन कार्डवर एकाच म्हणजे 2 महिलालाच लाभ मिळेल. जर एका राशन कार्डवर 3 महिला असेल आणि तीनही जर योजनेचा लाभ घेत असेल तर त्यातील एका महिलेला आता वगळण्यात येणार आहे. पैसे जमा होण्यासाठी हे महत्त्वाचे. आता खूप साऱ्या महिला काय करतात, व्हिडिओ बघतात आणि स्किप करून टाकतात, तर त्या इथेच मोठी गडबड करतात. तर बघा, पैसे जमा होण्यासाठी हे सर्वात जास्त महत्त्व आहे. तुमची ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी कशी एडिट करायची यावर मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कारण ज्यांची ई-के-वाय-सी चुकली होती ते आता ई-के-वाय-सी पुन्हा सुधारू शकतात. तुमचं आधार कार्ड बँक खात्यांसोबत लिंक असलं पाहिजे आणि डेबिट ऑप्शन सुरू असलं पाहिजे. माहिती अपूर्ण असल्यास हप्ता अटकू शकतो. ई-के-वाय-सी पुन्हा चालू करण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही ई-के-वाय-सी एकदा नक्कीच करून घ्या. अर्जाची स्थिती वगैरे कशी तपासायची यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण मी तुम्हाला सांगून देतो, सगळ्यात आधी योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर ॲप्लिकेशन लॉग इनवर क्लिक करून लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड टॅबवर क्लिक करा आणि ॲक्शनमध्ये रुपयाच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, जिथून तुम्ही तुमच्या हप्त्याचं जे आहे स्टेटस चेक करू शकता. तर काय या पद्धतीने महिलांना लाडक्या बहीण योजनेचा जो आहे लाभ मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी पहिल्यांदा अशा टाईपमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर काही चुकलं असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला जरा जय हिंद, जय महाराष्ट्र.